नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा बाळगणारा एक आरोपी जेरबंद करून 3,08,750 रुपये किमतीचा 6 किलो 285 ग्रॅम गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं. दिनांक 25/8/2026 रोजी अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना माहिती मिळाली की इसम नामे सूरज सदाशिव हादगुले, वय 24 वर्ष, राहणार महबूबनगर, अंबड तालुका, जिल्हा जालना, हा अवैध गांजा बाळगून आहे. त्या अनुषंगाने त्यास नूरशावली दर्गा रोड बस स्थानक परिसर जालना येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे कलम 8 क 20 ब 2 ब गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये कारवाई करून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नाव सूरज सदाशिव हादगुले, वय 24 वर्ष, राहणार महबूबनगर, अंबड तालुका, अंबड, जिल्हा जालना. जप्त मुद्देमाल 3,08,750 रुपये किमतीचा 6 किलो 285 ग्रॅम वजन असलेला आंबट उघरट वास येत असलेला अंमली पदार्थ गांजा. एकूण मुद्देमाल 3,08,750 रुपये. कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंदे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाणे, प्रदीप करतारे, गणपत पवार, सुनील पवार, सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका.